मित्रांनो, कालच्या भाऊच्या धक्क्यावरती बिग बॉसच्या घरातील विशाल कोटी यांची ही जी टोळी आहे, त्या टोळीला रितेश भाऊने अक्षरशः निग्लेक्ट केलं. यांना मी फुटेजच देणार नाही असं म्हणून जो काही पवित्रा घेतला ना. मित्रांनो, ही जी टोळी आहे ना, त्या टोळीला वाटतं की आमच्यामुळे सगळं काही चाललंय, आमच्यामुळेच बिग बॉसच्या घराला फुटेज मिळते, आमच्यामुळे इतर सदस्य दिसत आहेत, बिग बॉसच्या घरात देखील आमची चर्चा होते आणि भाऊच्या धक्क्यावर देखील आमची चर्चा होते. आम्ही ओमकारला फुटेज देतो, आम्ही त्या तन्वीला फुटेज देतो, आमच्यामुळेच सगळं काही चालते. तर याच्यावरती रितेश भाऊने भाष्य करत सांगितलं की तुमचा हा जो काही पवित्र आहे ना, त्यामुळे तुम्हाला मी आता फुटेजच देणार नाही, तुम्ही साईडला, अजिबात तुम्हाला मी काय बोलणार नाही आणि दाखवणार सुद्धा नाही. मित्रांनो, मान्य आहे की ही जी टोळी आहे ना, ही टोळी बराचसा कंटेंट बिग बॉसच्या घरामध्ये देते, त्यांच्यामुळेच बरंच काही चाललंय बिग बॉसच्या घरामध्ये. पण त्यांना ना एक ॲरोगंट आलाय, असाच काहीसा शब्द असावा कदाचित. त्यांना वाटतं की सगळं आमच्यामुळेच होतंय, आम्ही नसू तर काहीच होणार नाही असं त्यांना एकंदरीत वाटतंय. तसा तो आविर्भाव सुद्धा आणण्याचा प्रयत्न करतायत. पण असं नाहीये, तुम्ही नसाल तरी दुसरं कोणतरी करेल, यांनी केलं नाही तर वाईल्ड कार्ड आणतील. पण यांच्यामध्ये जो काही असा ॲटिट्यूड तयार झाला ना की आमच्यामुळेच सगळं काय, आमच्यामुळेच तो आहे, आमच्यामुळेच हे घडतंय, असा जो काही त्यांचा पवित्र आहे ना, तर याच्यावरती थोडंसं रितेश भाऊने त्यांना कानाडोळा करत साईडला केले. रितेश भाऊने यांना कानाडोळा केला की तुम्हाला मी फुटेजच देणार नाही, साईट लावा. तर टोळीला रितेश भाऊने अक्षरशः जागा दाखवली आणि त्यांना फुटेज देणार नाही असं म्हणून साईडला ठेवलं. तर रितेश भाऊने टोळीबद्दल हा जो काही निर्णय घेतला त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा.